अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर गतहरी अमावस्या, दीप अमावस्या या वर्षी कधी आहे? दीप अमावस्याला दिव्यांची पूजा कशी करायची किंवा ज्याला दिव्याची आवाज आपण म्हणत असतो, तर ही पूजा कशी करायची, कुठल्या पद्धतीने करायची, केव्हा करायची, याच्याबद्दलचीच आजची माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते. सगळ्यात आधी 3 ऑगस्टला दुपारी 3:51 अमावस्या सुरू होणार आहे शनिवारी, आणि रविवारी 4 वाजता, रविवारी 4 तारखेला 4:43 संपणार आहे. आता बघा, आपल्याला ही जी मांडणी तुम्हाला दाखवणार आहे ही कधी करायची आहे? अमावस्या कालावधीमध्ये करायची की दुसऱ्याच दिवशी करायची? कारण दुसऱ्या दिवशी 4:43 ही अमावस्या संपणार आहे. तर आता मी तुम्हाला जी मांडणी दाखवणार आहे, तर तुम्ही ती शनिवारी संध्याकाळी केली तरी चालेल अमावस्या काळात, किंवा रविवारी अमावस्या जरी संपली असते पण ती सूर्याने बघितलेली असते. ही काही कुठली सेवा नाही आपल्याला की आपल्याला त्या काळातच करायची आहे. अगदी तुम्ही शनिवारी संध्याकाळी केलं तरी चालेल, किंवा रविवारी, ज्यांना रविवारी जमणं म्हणजे करणं शक्य होणार नाही, बरेच कामं असणार आहे, त्यांनी शनिवारी केली तरी चालेल. नाहीतर तुम्ही रविवारी ही पूजा मांडणी केली तरी चालेल. आता बघा, गतहरी अमावस्या, ज्याला आपण गटारी नावाने ओळखलं जातो, किंवा दर्श अमावस्या, ही जी अमावस्या आहे ही खूप मोठी अमावस्या मानली जाते. अमावस्याच्या दिवशी आपण खूप शुभ कामं करत असतो, म्हणजेच काय, घरातली साफसफाई, पितृदान करत असतो. अमावस्या हा पितरांसाठी समर्पित दिवस असतो. या दिवशी काय उपाय करायचे, काय सेवा करायची, त्याच्याबद्दल नंतर माहिती येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. फक्त आपण पूजा कशी करायची त्याच्याबद्दलच माहिती बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी आपल्याला मांडणी कशी करायची, दिव्याची पूजा कशी करायची ते आपण बघणार आहोत. तुमच्या घरात चौरंग किंवा पाट असेल तर तो आपल्याला देवाभोवती अंथरायचा आहे. त्याच्यावर आपल्याला रांगोळी काढायची आहे त्याच्या अवतीभोवती. नंतर एक लाल वस्त्र आपल्याला ठेवायचं आहे. लाल वस्त्र ठेवून जितके दिवे तुम्ही मांडणार आहे तितक्या दिव्यांसाठी आपल्याला खाली तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ तसेच ठेवू नका, त्याला आपल्याला हळदी कुंकूसुद्धा वाहून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे चांदीचे दिवे असो, पितळी असो, तांब्याचे असो, दगडी असो, किंवा ज्याला आपण कंदील म्हणतो, काचेचे दिवे असतात बघा, लहानपणी प्रत्येकाच्या घरात तो दिवा असेल, तो सुद्धा दिवा तुम्हाला इथे आपल्याला त्याची पूजा करायची आहे, जो रॉकेलने पेटवला जायचा. आजकाल असे दिवे बघायला मिळत नाही, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ह्या दिव्यांची सुद्धा स्थापना करायची आहे. तर इथे तुमच्याकडे जर समई असेल, मोठी छोटी कुठली पण असो, तर त्या पद्धतीने तुम्हाला सगळे दिवे एका मांडणीत ठेवायचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, दिव्याची अमावस्या, दीप अमावस्या हा दिवस का साजरी केला जातो? तर बघा, श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण जेव्हा सुरू होतो तेव्हा दिवस छोटा आणि रात्र मोठी होते असं म्हटलं जातं. म्हणून दिवस जेव्हा छोटा होतो म्हणजेच अंधार लवकर होतो. आधीच्या काळात लाईट वगैरे हा कुठलाच प्रकार नव्हता. म्हणून लोक अमावस्येच्या दिवशी हे सगळे दिवे आपण जिथे ठेवलेले असतात, कारण रोज ह्या दिव्यांचा वापर होत नाही, पण अमावास्याच्या दिवशी हे सगळे दिवे आपल्याला काढायचे आहे. मग ते देवासाठी वापरणं असो किंवा अगदी नवीन असलेले दिवेसुद्धा तुम्हाला काढायचे आहे आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. आधीच्या काळीसुद्धा याच कारणासाठी दिव्याची अमावस्या किंवा दिव्यांची आवस हा सण साजरी केला जातो. बऱ्याच ठिकाणी या दिवशी पुरणाचा नैवेद्य देखील केला जातो. आपण जेव्हा दिव्यांची पूजा करत असतो तेव्हा मनात एकच असतं की हा जो दिवा आहे हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात देखील जे अज्ञानरूपी अंधार आहे त्याच्यातून आपल्याला ज्ञानरूपी प्रकाशाकडे न्यावं, यासाठीच आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि बघा, आता इथे 2 दिव्यांची मिळून एक वात करायची आहे. सगळे दिवे तुम्ही तेलाचे लावा. तेल अगदी तुम्ही कुठलं पण घ्या आणि एक तरी तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी असतो. बघा, आता सगळे तुम्ही दिवे मी म्हणाल, आता इथे दीप पेटवून अमावस्याच्या घेते आहे. दिवशी माझ्याकडे लक्ष्मी जी प्राप्तीची काय पंचारती सेवा आहे त्याने करायची? मी तुपाचे तर दिवे मी लावले, तुम्हाला बाकी ते सगळे सुद्धा तेलाचे सांगणार दिवे आहे लावले. की दीप तुमच्याकडे अमावस्याच्या कुठलंही दिवशी तेल असेल आपल्याला तर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीची तिळीचं कुठली घ्या सेवा करायची किंवा आहे? मोहरीचं घ्या, अगदी साधं गोड तेल आपण जे भाजीला बनवतो ते सुद्धा घेतलं तरी चालेल. तर बघा, प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावामध्ये जशी वेश बदलली तशी तिथल्या चालीरीती, परंपरा बदलत असतात. जाती धर्ममध्ये वेगवेगळ्या परंपरा असतात. काही ठिकाणी कणकेचे दिवे सुद्धा केले जातात आणि त्याच कणक्यांच्या दिव्यांनी आपल्याला जी आपण दीपांची जी पूजा केली आहे, दिव्यांची जी पूजा केली आहे, त्यांना ओवाळायचं असतं आणि त्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांना देखील ओवाळायचं असतं. आमच्याकडे ही पद्धत नाही आहे म्हणून मी तुम्हाला दाखवली नाही. तुमच्याकडे असेल तर ते आवर्जून तुम्ही करा. कणकेचे दिवे बनवायचे असतात. आता इथे सगळे मी दिवे लावून घेते आहे. दिवा लावल्यानंतर आपल्याला त्यांना हळदी कुंकू आणि अक्षदा, धूप दीप ओवाळून घ्यायची आहे.
या पद्धतीने आपल्याला दिव्याची अमावस्या किंवा दिव्याची आवस साजरी करायची आहे. आता मांडणी कधी करायची, तर मांडणी तुम्हाला आधीच सांगते, तुम्ही रविवारी संध्याकाळी ही मांडणी केली तरी चालेल आणि शनिवारी अमावस्या लागणार आहे, तर शनिवारी संध्याकाळी केली तरी चालेल. पण मी सांगेल की शक्यतो रविवारीच मांडणी करा. आता बऱ्याच वेळा एका दिव्याने सगळ्या वाती पेटवायच्या का, तर नाही. प्रत्येक वात पेटवण्यासाठी म्हणजे नवीन काडी पेटी एका दिव्याचा वापर दिवे प्रज्वलित करायचे आहे. आता याला नैवेद्य काय दाखवायचा, काही ठिकाणी कडकण्यांचा किंवा चाणक्यांचा नैवेद्य दाखवला जातो, काही ठिकाणी गोड पुऱ्यांचा, काही ठिकाणी पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणून तुमच्याकडे जी पद्धत आहे त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आमच्याकडे दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला जातो, लाह्यासुद्धा ठेवल्या जातात. आता सध्या मला त्या भेटल्या नाही म्हणून मी ठेवत नाही आहे, पण तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करा. हा सण फक्त आपल्याला दिव्यांचा सण साजरा करायचा असतो, की आता श्रावण सुरू होणार आहे, आपले सण व्रत वार वैकल्य सगळं सुरू होणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा दिव्यांची गरज पडणार आहे. आता ताई मासिक धर्म आहे, विटाळ सुतक आहे, तर आम्ही ही मांडणी करू शकतो का, तर बघा तुम्ही इथे सुद्धा एक प्रकारची पूजाच असणार आहे, तर मी सांगेल की मांडणी वगैरे करायची गरज नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर मांडणी किंवा ह्या सेवा करू नका. त्याच्या दुसरं घरात कोणाकडनं तरी ही पूजा तुम्ही करून घ्या. पण हो, आपल्याला पूजा आवश्यक करायची आहे. आता हे सगळं झाल्यावर आपल्याला प्रार्थना करायची असते. प्रार्थना कुठली करायची, तर तुम्हाला शुभम करोती कल्याणम हे जे स्तोत्र आहे याचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार, हे आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्या दिव्याला, दिवा म्हणजे अग्निदेवता आहे, त्यांनाही आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्याही आयुष्यात जो काही अंधकार आहे तो नाहीसा होऊ दे आणि माझ्यासुद्धा आयुष्यात दिव्यासारखा प्रकाश पडू दे. गटारी किंवा गतहरी गत म्हणजे काय, आपले जे काही दुःख आहे, जे काही आपल्या आयुष्यातले संकट आहे ते हरण होऊ दे. हरी म्हणजे काय, हरण. तर गतहरी या शब्दाचा लोकांनी गटारी हे नाव पाडलं आणि त्याचा अपभ्रम केला आणि मग त्या दिवशी मांसाहार करणं किंवा बऱ्याच काही गोष्टी करणं या करायला सुरुवात केली. आता त्याच्या संदर्भात तर आपण नंतर बोलूयाच. आता बघा, ही मांडणी केल्यावर आपण जेव्हा प्रार्थना करतो, प्रार्थना केल्यानंतर काय सेवा करायची, तर बघा, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे, विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. कारण अमावास्याच्या दिवशी आपल्याला ह्या दिव्यांसमोर बसून लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. तर ती कुठली येते, तर ती हीच येते की विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र एक वेळा अगदी तुम्ही श्री सुक्तमचं फलश्रुती सहित पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्रमचं एक वेळा किंवा 3 वेळा तुम्ही पठण करू शकता फलश्रुती सहित. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. हा एक प्रकारचा सण आहे. तर हा सण आहे की नाही आपण मांसाहार वगैरे करून इकडे तिकडे फिरायचं आणि पार्ट्या करत फिरायचं. हा सण आपल्याला तेवढं छान वाटतं, कारण इथे छान पद्धतीने प्रकाश मांडणी करून झालेली आहे. बऱ्याच वेळा आपण पणती देखील दररोज वापरण्यात येते. काही ठिकाणी दररोज दिवा लावला जातो, मग तो तुळशीजवळ असो किंवा अगदी आपण घराच्या बाहेर जो दिवा लावला जातो, मग ती पणती असेल त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. तुम्ही ज्या ज्या गोष्टी दिव्यासाठी वापरतात त्याची तुम्हाला पूजा नक्कीच ह्या दिवशी करायची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ना, आषाढ अमावस्येपासून चातुर्मासात मांसाहार किंवा कांदा लसूण बरेच लोक वर्ज्य करतात आणि खरं तर श्रावणात कोणीही मांसाहार करत नाही. यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की पावसाळ्यात दिवसात अन्नातून आपल्याला काहीही आजार होऊ नयेत. सात्विक अन्न आपण सेवन केलं तर आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचं ठरतं. या अमावस्याचेच मूळ कारण गतहारी अमावस्या असे आहे. चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेले आहार निषिद्ध करावा किंवा प्राचीन मान्यता आणि परंपरा अशी आहे की गत म्हणजे आपल्या आयुष्यातली दुःख आणि हरण म्हणजे हरण व्हावं. तर इथे बघा, मी धुपाने ते दिवे सगळे ओवाळून घेतले आणि नंतर दूध साखरेचा नैवेद्य त्यांना अर्पण केला. हा नंतर तुम्ही सुद्धा ग्रहण करू शकता. बघितलं, अतिशय छान पद्धतीने आपली पूजा करून झाली आहे. आता मांडणी आपल्याला संध्याकाळी करायची असते, म्हणजेच कधी रविवारी संध्याकाळी आपल्याला मांडणी करायची आहे आणि सोमवारी सकाळी उठल्यावर ही सगळी मांडणी किंवा हे जे दिवे आहे हे आपल्याला जागेवर जाऊन द्यायचे आहे. त्याच्याच बरोबर आधीच्या काळात कसं व्हायचं ना,
की आपल्याकडे कंदील लहानपणी आपणही रॉकेलचा कंदील बघितला असेल. आजकाल ते बघायला मिळत नाही. तुमच्याकडे ते असेल तर तो कंदील किंवा गावात अजूनही त्या कंदीलचा वापर केला जातो. त्याच्याच बरोबर चूल असेल, आपल्याला चूल सुद्धा साफ करायची आहे. आता किचन ओट्यावर सुद्धा अग्निदेवतेचा वास असतो, म्हणून आपल्याला आपला किचन ओटा सुद्धा स्वच्छ करायचा असतो. बऱ्याच घरात मांसाहार केला जातो आणि अर्थात दुसऱ्या दिवशी आपला श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे, तर आदल्या दिवशी किचन ओटा, गॅस सगळं ज्या काही टाईल्स आहे ते आपल्याला स्वच्छ करायचे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं स्टोव्ह, आजकाल नाही स्टोव्ह बघितला जात, पण लहानपणी प्रत्येकाच्या घरात स्टोव्ह असेल. आजही तुमच्या घरात असेल तर तो सुद्धा काढून तो सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा असतो. आता बघा, आपण दिवे स्वच्छ केले आहे, पण आता आपल्याला प्रकाश द्यायचं काम कोण करत असतं तर लाईट लाईट करत असते, ज्याला आपण बल्ब म्हणतो किंवा ट्यूब लाईट ज्या मोठ्या असतात, छोटे बल्ब असतात. तुम्ही ही पूजा केल्यावर सुद्धा दिवसभरात अगदी अमावास्याच्या दिवशी आपण जशी घराची साफसफाई करणार आहोत, काही उपाय करणार आहोत, त्याच्यावर लवकरच व्हिडिओ येईल. अतिशय प्रभावी उपाय आहे. त्याच्याबरोबर त्या आहे ना उपायांबरोबर आपल्या घरातले बल्ब तुम्हाला स्वच्छ करायचे आहे. बल्ब असो किंवा ट्यूब लाईट असो, छोटा बल्ब असो, झिरोचा बल्ब असो, पिवळा ज्याला बल्ब म्हणतो किंवा ऑरेंज कलरचा बल्ब असो, कुठले पण बल्ब असो, तुम्हाला ह्या दिवशी ते बल्ब सुद्धा स्वच्छ करायचे आहेत. कारण आधीच्या काळात ह्या गोष्टी नव्हत्या आणि आता ह्या गोष्टींचा वापर फार कमी प्रमाणात होतो. तसं बघायला गेलं तर आता सण सुरू होणार आहे, ह्या प्रत्येक दिव्यांची आपल्याला गरज पडणार आहे. जर बघायला गेलो तर ही जी अमावास्या आहे, ही गतहरी अमावास्या म्हणून ओळखली जातो. आता या गतहरीचं गटारी हा नाव पडलं आहे. तर गटारी म्हटलं की चला आता श्रावण लागणार आहे आणि आषाढचा शेवटचा दिवस आहे. प्रचंड प्रमाणात मांसाहार, मद्यपान, धूम्रपान केलं जातं. आधीच सांगते, कोणी काय खावं, कसं खावं, किती खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण अमावास्या आहे, त्याच्याबरोबर दुसऱ्याच दिवशी श्रावण लागणार आहे, तर आपण कितपट मांसाहार करणं योग्य आहे. आजही बऱ्याच घरात ना म्हणजे दिव्याची अमावास्या ज्याला आपण गतहरी अमावास्या म्हणतो किंवा दीप अमावास्या म्हणतो, ह्या दिवशी देवीला नैवेद्य दिला जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं, माऊली, साती आसरा किंवा आपली जी ग्रामदैवत असते यांना नैवेद्य दिला जातो. आणि आणि बऱ्याच घरात पुरणाचा देखील स्वयंपाक केला जातो. पण आपण ह्या दिवशी हे सगळे पदार्थ खाणं कितपत योग्य आहे. आणि दुसऱ्या दिवशी श्रावणातला पहिला दिवस आहे, मांसाहार पचायला सुद्धा आपल्याला 2 दिवस लागतात. तर ते मांसाहार शरीरात असतानाही आपण सोमवार धरणं कितपत योग्य आहे. परत सांगते, कोणी काय खायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कृपया करून गतहरी किंवा दीप अमावास्याच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा मांसाहार, मद्यपान, धूम्रपान करू नका. कृपया करून, कारण त्या दिवशी घरातली महिला सगळी साफसफाई, स्वच्छता करत असते आणि आपण त्याच दिवशी मांसाहार करणं कितपत योग्य आहे हे बघा. कारण ह्या दिवशी आपल्याला हे दीप प्रज्वलित करायचं असतं, दिव्याची पूजा करायची असते. बघा, कुठलंही शुभ काम करताना आपल्याला आधी दीप प्रज्वलित करायचं असतं, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपण त्या सेवा करत असतो. म्हणून काही चुका आहे ज्या पाळाव्या, बाकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.